नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेळीपालन म्हणजे एक ATM मशीन खूप काही लोक सांगतात, तर पण हे सत्य आहे मित्रांनो. ATM मशीन म्हणजे हे ज्यांच्याजवळ शेळ्या आहे किंवा ज्याच्याजवळ इतर काही पशु किंवा काही असेल, कोंबडी असेल किंवा काय, मग त्याच्यात ज्यांच्या व्यवसायामध्ये ते पण एक ATM मशीनच आहे. पण शेळीपालन, आता मी माझ्याजवळ शेळ्याचं, मी शेळ्याचं सांगतोय. शेळ्या बघा, काही जर अडचण आली तुम्हाला, तर ही ATM मशीन काम अशा पद्धतीने करते. मी तुम्हाला सांगतोय, काही अडचण आली मित्रांनो, तर जास्त नाही पण थोडीफार आली, तर मग तुम्ही एक अर्धी शेळी ही विकून तुमची अडचण ही भागू शकता किंवा पिल्लू विकू शकता. तर खूपच मोठी अडचण असेल किंवा पैशाबाबत सगळ्यांनाच अडचणी येत राहतात, तर अडचण ही खूप मोठी असेल तर संपूर्ण शेळ्यासुद्धा तुम्ही विक्री करू शकता आणि नंतर पुन्हा तुम्ही 4-2 पाटी किंवा खाली शेळ्या किंवा तुमचं मर्जीने तुम्ही गाभण आणा किंवा काही आणा, पण खाली शेळीपासून आणि पाठीपासून सुरुवात करणं हे कधी चांगलं आहे. आणि शेतकऱ्यांसाठी हे एक ATM मशीन कधीही काम करत आहे. तर माझंच झालं आहे मित्रांनो. तर काही अडचण आली मला, तर मी डायरेक्ट बाजारात नेऊन पिल्लू असो किंवा शेळ्या असो आपण विक्री करू शकतो. विक्री केल्याच्या नंतर मित्रांनो, जी आपली अडचण आहे तर याच्यापासून आपण दूर करू शकतो या अडचणी. तर अशा पद्धतीने कोणाला पैसे मागण्याची गरज नाही. जर तुमच्याकडे काही असेल, इतर कोंबडी असो, गाय असो, काय नाही पण म्हशी असो, काही असो मित्रांनो, तर ते ATM मशीन सारखंच काम करत आहे. तर कधीही शेळीचं कसं आहे मित्रांनो, तुम्ही कधीही विक्री करा, शेळ्याला भाव हे जे आहे ते आहेच. शेळ्याचं जे सुरुवातीपासून मी पाहतोय, तर मार्केट रेट हे खूप दिवसांदिवस वाढत चाललं आहे मित्रांनो. अजूनही ऐकण्यात किंवा कोणी सांगितलं नाही की मार्केट रेट हे शेळ्याचं मटणाचं कमी होतं आहे, तर हे कमी होत नाही मित्रांनो. अशा पद्धतीने 700 रुपये किलो चालू आहे आमच्याकडे. तर तुमच्याकडे काय आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा.